फायनली जे सध्या ट्रेंडमध्ये साड्या सुरू आहेत त्यांचं कलेक्शन आज घेऊन आलेली आहे. तुम्ही ही साडी इंस्टाग्रामला बघितलं असेल. सो आजच्या कलेक्शनमध्ये अशा काही साड्या इन्क्लूड केल्या ज्या सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहे. आणि पर्सनली मला वाटलं नव्हतं की एवढं छान कलेक्शन रिसीव्ह होईल एवढ्या कमी प्राईजमध्ये, एवढे अफोर्डेबल. ऑलमोस्ट सगळेच कलर छान युनिक आहेत आणि फेस्टिवलसाठी तर अप्रतिम आहे. सो लेट्स स्टार्ट बॅक टू बॅक सगळे बघू. त्यामधलं एक कलेक्शन अगेन पॅकेजिंग खूप सुंदर रिसीव्ह झालेलं आहे, खूप छान पॅकेजिंगमध्ये रिसीव्ह झालेले आहे. ते कुठलेही ब्रँडचं इथं मेन्शन केलेलं नाही, डायरेक्ट सेलर करून हे आलेले आहेत. सो यामधले काही पॅटर्न मी ऑलरेडी एका आपल्या व्हिडिओवर अपलोड केलेला आहे. ऑलरेडी एक हॉल जो साडीचा मी स्टार्टिंगला अपलोड केलेला आहे त्यामध्ये या पद्धतीची साडी दाखवलेली आहे. सो त्यामधलीच एक मला खूप जास्त आवडली. याचं सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे ज्या पद्धतीची याची प्राईज आहे, मी खरं तर शॉक झाली की याच क्वालिटीचे साडे शॉपमध्ये सुद्धा भेटतात पण इतकी जास्त प्राईजमध्ये ते सेल केले जातात. ही सेकंड थॉट मनात नव्हतं. तुम्ही इझिली परचेस करू शकता जर तुम्हाला पैठणीमध्ये जर जायचं असेल तर. छान क्रीमिश कलर आणि राणी पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खूप सुंदर, खूपच सुंदर आणि कुठल्याही फेस्टिवलसाठी किंवा वेडिंगसाठी आपण यूज करू शकतो. खूप कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आलेलं आहे. या पद्धतीचे क्रीमिश आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. अगेन मधामध्ये छान असे पिकॉक काढलेले आहेत, पिकॉकचे बुट्टे तयार केलेले आहे. सो खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. ओपन करून बघूया क्वालिटी एक्झॅक्ट कशी आलेली आहे. सो हे आहे याचं पदरचा साईड. प्रॉपर गोल्डन आहे, गोल्डन टचमध्ये आहे बट खूप असं पिवळं नाही आहे. थोडंसं सिल्वर गोल्डन असं कॉम्बिनेशन त्याचं दिलेलं आहे त्यामुळे उठावदार वाटतं आहे. सो हे आहे याचं पदरचा भाग आणि छान असे टसल. मी सांगते ना, कुठलंही जर या क्वालिटीमध्ये किंवा या पॅटर्नमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तुम्ही इझिली परचेस करू शकता. कारण एवढ्या कमी प्राईजमध्ये एखादी पैठणी मिळणे इम्पॉसिबल आहे. हे आहे याचं पदरचं भाग हे आणि पूर्ण याला काठ पदर दिलेला आहे. सो खूप सुंदर बॉर्डर दिले, कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि फेंट डार्क कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळे छान एक उठावदार दिसतं. खूप छान लुक येणार आहे ओव्हरऑल घातल्यानंतर. खूप छान वाटतं. बाकी कलर्स तर आपण नेहमीच घालत असतो बट असे पण कलर्स कधी खूप छान वाटतं. समरमध्ये वगैरे खूप छान कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. बॉटमला जी बॉर्डर येत आहे ती बऱ्यापैकी मोठी दिलेली आहे. सो बऱ्यापैकी आणि कलर खरंच खूप सुंदर कलेक्शन वाटत आहे. म्हणजे बघता क्षणी छान असं फ्रेश पीस वाटतं. पिंक कलरचं असं ब्लाऊज दिलेलं आहे ज्यामध्ये थोडेसे डार्क पिंकमध्ये मधात फ्लॉवर्स दिलेले आहेत. एक्स्ट्रा लेस प्रोव्हाइड केलेली आहे. जसं पहिलं कलेक्शन. त्यानंतर दुसरं कलेक्शन आहे कॉटन ब्लेंडमध्ये मी ही साडी ऑर्डर केली होती. सो या पद्धतीची ही साडी आहे. बॉटल ग्रीन कलर आहे. कॅमेरामध्ये थोडंसं फेंट दिसत असेल. बॉटल ग्रीन आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. या पद्धतीची छान मधामध्ये पूर्ण फ्लॉवरचे बुट्टे तयार केलेले आहे आणि हा जो पोर्शन दिलेला आहे हा पदरचा भाग आहे. सो हे आहे याचा पदरचा भाग. दोन कलरचं कॉम्बिनेशन यावर दिलेलं आहे. गोल्डन टच आहे साडीला आणि बारीक बॉर्डर दिलेली आहे. या पद्धतीची बारीक बॉर्डर आहे आणि मधामध्ये गोल्डन बुट्टे दिलेले. छान आहे. कॉटन ब्लेंडची साडी आहे. अगेन आपण कसेही वापरू शकतो, कुठल्याही फंक्शनला वापरू शकतो. यामध्ये पण भरपूर कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत आणि हे आहे याचं ब्लाऊजचं कापड. सो बऱ्यापैकी छान लेंथ दिली आहे. नाहीतर पुष्कळशा असे साड्या येतात त्यामध्ये लेंथ जनरली कमी असते, स्पेशली ज्या ऑनलाईन साड्या असतात. सो बऱ्यापैकी लेंथ आहे जी जनरली साडीची असते. तर नेक्स्ट आहे ब्लॅक कलरची साडी मी ऑर्डर करून घेतली होती. छान कमळचे प्रिंट यावर केलेली आहे. अशा पद्धतीचे पिंक, गोल्डन आणि येलो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ओव्हरऑल साडी घातल्यानंतर खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये सगळ्यात याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे जनरली जे पैठणीमध्ये बनतात ते सिल्क पॅटर्न वगैरे मध्ये बनतात बट आता कॉटनमध्ये सुद्धा यायला लागले. सो त्यातलाच हा एक पॅटर्न आहे.
सो याचं जे पदर बनवलेलं आहे पूर्ण पैठणीचा पदर यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जे लुक आहे ते पैठणीचं आहे, बट कॉटनमध्ये ही साडी तयार केलेली आहे. कॉटन ब्लेंड आहे. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह याचा पदर दिलेला आहे. खूपच सुंदर वाटतोय घातल्यानंतर. पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे साडीवर. अगदी बारीक थ्रेड वर्क आहे, मशीन वर्क आहे, कुठलंही हँडवर्क नाही आहे यावर. आणि बॅक साईडला पण खूप धागे निघालेले नाही आहे, सो इझिली आपण वेअर करू शकतो. बॉर्डर अगदी छोटीशी बॉर्डर दिली आहे आणि मधामधामध्ये असे कमळचे थ्रेड वर्क केलेलं आहे, बुट्टे दिलेले आहेत या पद्धतीचे. सो 2 कलरमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. बाकी ओव्हरऑल साडी पूर्ण एकसारखी दिलेली आहे आणि त्यामध्ये गोल्डन बॉर्डर दिलेली आहे. छान आहे. अंगावर अगदी चापून चुपून बसणारी साडी आहे. अगदी व्यवस्थित अंगावर ही व्यवस्थित फिट होतं, फुगीर राहत नाही मेन म्हणजे. सो आणि हे आहे याचं ब्लाऊजचं कापड. छान आहे. ओव्हरऑल साडी छान आहे. साडीची क्वालिटी अप्रतिम आहे. सोबत बॉर्डर दिलेली आहे. सो ही पण नियर अबाउट 1000च्या अंडरच्या रेंजमध्ये आहे. मतलब अजून एक मी कलर ऑर्डर केला होता. सो अशी कुंकू रेड कलरची ही साडी आहे. यामध्ये पण भरपूर कलर्स पुन्हा अवेलेबल आहेत. सो आधी एक जशी ब्लॅक दाखवली त्यामधली सेम आहे, बट कलर रेड आहे. सो हा पॅटर्न पण खूप सुंदर आहे. एवढं फ्रेश पीस वाटतोय घातल्यानंतर. खूप सुंदर. यामध्ये पण छान अशी बारीक बॉर्डर दिलेली आहे, कमळचे बुट्टे दिलेले आहेत मधामधात. अगेन याचं अट्रॅक्शन म्हणजे याचं हे पदर दिलेलं आहे. जे अट्रॅक्शन आहे ना या साडीचं ओव्हरऑल पदरच आहे. बाकी ऑलमोस्ट सगळी पूर्ण साडी प्लेन आहे, फक्त मधामधामध्ये असे बुट्टे दिलेले आहेत लोटसचे. खूप छान आहे. ओव्हरऑल साडीची क्वालिटी छान आहे. सो दोन्ही जे साड्या वेगवेगळ्या सेलर करून मी ऑर्डर केलं होतं, जेणेकरून त्याची क्वालिटी मला चेक करता येईल. जर क्वालिटीचा विचार केला तर ब्लॅकमधला जो पदरचा भाग दिलेला आहे हा पोर्शन थोडंसं ट्रान्सपरंट आहे. अगेन छान आहे. क्वालिटीमध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज केलेली नाही आहे. छान हा जो पोर्शन दिलेला आहे छान शायनी आहे. ही जी साडी मी ऑर्डर केली होती ही दुसऱ्या सेलर करून केलेली आहे. हा जो पोर्शन आहे कुठला ट्रान्सपरंट नाही आहे, थोडंसं जाड वाटतो आहे मला. बॅक साईडला बघा कुठलं ट्रान्सपरन्सी नाही आहे याच्यामध्ये. आणि यामध्ये जो ब्लाऊजचा पीस प्रोव्हाइड केलेला आहे तो पण वेगळा दिला आहे. बहुत थोडंसं डार्क टोनमध्ये येतो आहे. ऑलमोस्ट सेम आहे. हे जे बुट्टे प्रोव्हाइड केलेले आहेत रेड साडीमध्ये थोडेसे वेगळे आहेत. तिथे प्रॉपर लोटसचे बुट्टे तयार केलेले आहेत. सो ओव्हरऑल साडीला मॅच करून केलेलं आहे. अगेन थोडंसं त्या पॅटर्नमध्ये बट लुक वाईज वेगळी आहे. येल्लो कलरमध्ये मी ऑर्डर केलं होतं. इथं तयार केलेलं आहे बघा. सिंगल मुनिया दिलेला आहे. आणि चला ओपन करून बघूया. सो याचं जे पोर्शन दिलेलं आहे पदरचं दोन्ही साड्यांपेक्षा खूप डिफरंट आहे. थोडंसं असं वाटतं की जी ब्लॅक साडी आहे ट्रान्सपरंट पदर जसं दिलेलं आहे तसं या साडीचं दिलेलं आहे. सो हे आहे याचा पदरचा भाग. खूप सुंदर आहे. हे आहे याचा पदरचा भाग. छान प्रिंट केली आहे साडीवर. खूप सुंदर प्रिंट केली आहे. डार्क प्रिंट नाही आहे, थोडंसं फेंट प्रिंट केलेली आहे. अगेन ओव्हरऑल जर बघितलं थ्रेड वर्कच केलेलं आहे. बाकी या साईडने जर असं बघितलं तर असं वाटतं की पेंट केलेलं आहे. आधी मला वाटलं लिटरली यावर पेंट केलेलं आहे, बट बॅक साईडने बघितल्यानंतर लक्षात येतं की हे थ्रेड वर्कच आहे. बट एवढं बारीक काम केलेलं आहे ना की ते लिटरली असं म्हणजे वर वाटत नाही. जसं बाकी साड्यांचं जसं 3D एक फील येतो त्या प्रिंटचं, तसं याचं फील येत नाही. सो पूर्ण प्लेन एक कंटिन्युएशनमध्ये ते दिलेलं आहे. खूप छान प्रिंट आहे. बाकी ओव्हरऑल साडी पूर्ण कॉटनमध्ये आहे. छान येल्लो कलर आहे, उठावदार कलर आहे, क्वालिटी छान आहे. मधामधामध्ये असे छान फ्लॉवरचे बुट्टे दिलेले आहेत. आणि हे आहे असं ब्लाऊजचं कापड. सो छान असं बुट्ट्यामध्ये ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे. थोडंसं ब्लॅकिश शेड येतो आहे. सो हे होतं आपलं नेक्स्ट कलेक्शन. हा पण कापड खूप छान आहे. सो तिन्ही साड्या वेगवेगळ्या सेलर करून मी ऑर्डर करून घेतल्या होत्या मुद्दा, जेणेकरून क्वालिटी चेक करता येईल. सो तिन्ही साड्यांमधली जर क्वालिटीचा विचार केला तर
येलो वाली मला पूर्ण प्युअर कॉटन वाटते, बाकी ग्रीन ब्लॅक आणि रेड जे आहे ते पूर्ण थोडंसं कॉटन ब्लेंडमध्ये आहे. नेक्स्ट आहे आजच्या कलेक्शनमधली लास्ट साडी, आणि सध्या इंस्टाग्रामला एवढं जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहे. इवन प्रत्येक शॉपवाला हे साडीचं सेलिंग एवढं जास्त प्रमाणात सुरू आहे. सो फायनली मला ही ऑनलाईन मिळाली आणि मी म्हटलं चला परचेस करून बघूया कसं एक्झॅक्ट कसं आहे. तर मला याचा लुक बघायचा आहे. ती साडी प्रॉपर अशी पार्टी वेअर एकदम सिम्पल साडी आहे. कुठेही खूप असं हाय त्यामध्ये कुठलंही वर्क केलेलं नाही आहे, बट यावर केलेली जी बारीक प्रिंट आणि जे हे मिरर दिसत आहेत ना, हे ॲक्च्युली रिअल मिरर आहेत, ओरिजिनल आहेत, कुठले फाल्स मिरर नाहीत, म्हणजे प्लास्टिकचे मिरर्स नाहीत. आणि कडदाण्याचं वर्क केलेलं आहे. सो हे सगळं ओरिजिनल आहे, प्रॉपर ओरिजिनल ग्लास आपले मिरर्स स्टिक केलेले आहेत. चला ओपन करून बघूया. छान सॉफ्ट साडी रिसीव झालेली आहे, अगदी सॉफ्ट कापडमध्ये साडी आहे. बाकी ओव्हरऑल साडी खूप 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 सुंदर दिलेली आहे. सो हे आहे या साडीचं लुक. हा जो पोर्शन दिलेला आहे जो पूर्ण ग्लासने मिररने आणि कडदाण्याने कवर केलेला आहे, हा आहे पदरचा भाग. याचं खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे. इतकं छान वाटतंय ना हे बघताना, खूप छान आहे. क्वालिटी अगदी व्यवस्थित आलेली आहे साडीची. मला ॲक्च्युली एवढं अपेक्षा नव्हती की एवढं छान क्वालिटीमध्ये रिसीव होईल. त्यानंतर बॉर्डरला या ठिकाणी वरच्या साईडला आणि बॉटमला दोन्ही साईडला मिरर प्रोव्हाइड केलं आहे आणि कडदाण्याचा वर्क केलेला आहे. मधला जो पोर्शन आहे साडीचं पूर्ण प्लेन आहे, यामध्ये कुठेच मिरर वर्क किंवा कुठलंच वर्क केलेलं नाही आहे, डिजिटल प्रिंट आहे. बाकी पूर्ण ओव्हरऑल साडी प्लेन दिलेली आहे. जे वर्क होतं ते या साईडला नाही आहे, फक्त जेवढा भाग पदरचा येतो आहे आणि आपल्या चेस्टवर येईल तेवढ्या भागापर्यंत याचं जे कडदाण्याचं वर्क आहे हे दिलेलं आहे आणि ग्लासचं पण. बाकी इकडे पूर्ण प्लेन आहे, इकडे कुठेही वर्क दिलेलं नाही आहे. बाकी पूर्ण ओव्हरऑल साडी प्लेन दिलेली आहे. आणि ब्लाऊज हे आहे या साडीचं ब्लाऊज, आणि त्याचबरोबर त्याला अगेन हायलाईट करण्यासाठी इथे पण छान असं मिरर वर्क प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे खूप छान आहे. यामध्ये पण भरपूर कलर्स अवेलेबल आहेत मिशोवर. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.